नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओमकार स्वागत करतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता वर्ष तर संपलेलंच आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आम्हाला कधी मिळणार हा एकच प्रश्न लाडक्या बहिणींना पडलेला आहे. आणि याच्या संदर्भातली आत्ताची जी सद्यस्थिती आहे या संदर्भात आपण माहिती घेणारच आहोत. आपण मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना जो हप्ता आहे तो जानेवारी महिन्यामध्येच मिळणार आहे आणि कदाचित हा लाभ मागील वर्षी जसे 2 हप्ते एकत्रित वितरित करण्यात आले तशाच प्रकारे 2 लाभ म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो लाभ आहे तो लक्षात घ्या 15 जानेवारीच्या पूर्वी लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे. आणि याच्यामध्ये डिसेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची जी घोषणा व्हावी लागते, GR यावा लागतो. यासाठी आजचा एकच दिवस आहे. आज संध्याकाळपर्यंत GR येऊन जाईल आणि 2 हप्ते एकत्रित वितरणाची गुड न्यूज लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे. मग आत्ता प्रश्न उठला की मंत्री आदित्य तटकरे या संदर्भात घोषणा का करत नाही आहेत. त्यांचं ट्विटरचं पेज तुम्ही देखील पाहिलं असेल. आपण वारंवार त्या ठिकाणी चेक करत आहोत. मंत्री आदित्य तटकरे दिवसभराच्या घडामोडी असतील किंवा मंत्रिमंडळासंदर्भातले निर्णय असतील याच्या घोषणा तर ट्विटर पेजवरती करत आहेत, पण लाडक्या बहिणींकडे दुर्लक्ष करतायत का असा देखील प्रश्न निर्माण होतोय. कारण का मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरण असेल किंवा लाडक्या बहिणींची फक्त EKYCसाठी अंतिम मुदत 31 तारखेपर्यंत आहे एवढीच त्यांनी घोषणा केली, पण त्याच्या हप्ते वितरणासंदर्भात त्या मात्र अजून घोषणा करत नाही. ट्विटरवरती त्या ॲक्टिव्ह आहेत पण अजून लाडक्या बहिणींच्या प्रश्नासंदर्भातलं उत्तर त्यांनी दिलेलं नाही आहे. आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्ही न्यूज चॅनलवरती पाहतच असाल राजकीय गदारोळ सुरू आहे. अनेक पक्ष असतील किंवा लक्षात घ्या की सध्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवरती विविध प्रकारच्या नावे नोंदणीवरतून देखील प्रॉब्लेम होत आहे. त्यामुळे शासकीय जी सगळी लक्षात घ्या की ही जी नेते मंडळी आहे या ठिकाणी गुंतली असल्यामुळे लक्षात घ्या कदाचित हप्ते वितरणास विलंब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही सध्या हे सद्यस्थिती आहे न्यूज चॅनलवरती देखील पाहू शकता. तर या सर्व कारणांमुळे हप्ते वितरणास विलंब होण्याची शक्यता आहे. पण लक्षात घ्या लाडक्या बहिणींना लाभ आहे तो मिळणार म्हणजे मिळणारच. आणि शासनाने देखील लवकर या संदर्भात तोडगा काढावा आणि लाडक्या बहिणींना हप्ते वितरणाची घोषणा मंत्री आदित्य तटकरे यांनी करावी. सध्या महानगरपालिका यांची निवडणूक असल्यामुळे याच्याकडे सर्व मंत्रिमंडळ किंवा नेते मंडळी बिझी आहेत. त्यामुळे त्यांनी देखील लाडक्या बहिणींना चांगली गुड न्यूज नवीन वर्षातच द्यावी, जेणेकरून लक्षात घ्या की लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपेल. अगदी मोठ्या प्रतीक्षेवर लाडक्या बहिणी आहेत. अनेक कामांच्या निमित्तानं त्या वाट पाहत आहेत की आमचा हप्ता आम्हाला कधी मिळतोय. तर या संदर्भात लवकरच घोषणा करणे गरजेचं आहे. ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे, EKYC केली नसेल अशा लाडक्या बहिणींना हप्ते मिळणार आहेत. पण पुढील महिन्यांपासून लाभ मिळवायचा असेल तर KYC कंपल्सरी असणार आहे. EKYCसाठी मुदतवाढ होते की नाही हे पुढील 2 दिवसांमध्ये स्पष्ट होईल. तोपर्यंत ज्यांची EKYC राहिलेली आहे त्यांनी EKYC करून घ्यायची आहे. हप्ते वितरणासंदर्भात अनेक मेसेज येत आहेत, परंतु लक्षात घ्या अजून तारीख कन्फर्म नाही. कन्फर्म झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे. तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.